हे आध्यात्मिक ज्ञान प्राप्त करण्याचे दोन मार्ग आहेत. कोणते कोणते दोन मार्ग आहेत? आध्यात्मिक ज्ञान आपण ज्याला म्हणतो ना, त्या आध्यात्मिक अनुभूती घेण्याचे दोन मार्ग आहेत. मुख्य दोन मार्ग, नंतर त्याचे अनेक मार्ग आहेत, पण मुख्य दोन मार्ग आहेत. कोणते आहेत तुम्ही म्हणतात तसं, पण मार्ग विचारतो मी. हा, कोण सांगेल? माहित नाही पण मार्ग म्हणतो ते नंतर, त्याच्यात हे सगळं त्यातली सगळं प्रक्रिया वगैरे ते नंतर. साधना ते तेच मार्ग, मुख्य मार्ग आपण म्हणतो ना नेहमी. हा, शास्त्रशुद्ध उत्तर. सांग जवळ जे कोण आहे त्याला काय काय आठवतं सांग. व्यतिरेक आणि अन्वय हे नामस्मरण नाही. दोन मुख्य मार्ग आहेत. जीवनविद्या हे त्यातला एक मार्ग आहे. कोण सांगा हा जीवनविद्या कोणता मार्ग आहे? आता अशा पद्धतीने जीवनविद्येचे ज्ञान आहे. हे ज्ञान ह्या दोन मार्गापैकी एक मार्ग आहे. तरी टाळावाचा दोन मार्ग आहे. एक भक्ती मार्ग आणि एक ज्ञान मार्ग. महत्वाचं ते असतं बघा, लक्षात घ्या. जीवनविद्या हा ज्ञान मार्ग आहे. आता ज्ञान मार्ग म्हणजे काय आणि भक्ती मार्ग म्हणजे काय? दोन मार्ग सांगितले, बरोबर आहे. ज्ञान मार्ग म्हणजे नेमकं काय आणि भक्ती मार्ग म्हणजे नेमकं काय? आता हे तर सांगता येत नाही. भक्ती मार्ग कोणता आणि ज्ञानमार्ग, म्हणजे त्या ज्ञानमार्गाची प्रक्रिया किंवा भक्ती मार्गामध्ये नेमकं काय असतं? स्टेप बाय स्टेप चला. तुम्ही आतलं एक 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 मधलंच का तुम्ही स्टेप बाय स्टेप सांगा. भक्ती मार्ग आणि ज्ञान मार्गामध्ये मुख्य फरक कोणता? दुसरा मुख्य फरक कोणता? दोन्हीकडे आत्मज्ञान येणार. ज्ञानमार्ग म्हणजे सांगू की नको? बोलता येत तुला? निर्गुण उपासना हा ज्ञानमार्ग आहे आणि सगुण उपासना ही भक्ती मार्ग आहे. आपण भक्ती मार्गामध्ये सगुणाची उपासना करतो, म्हणजे कशी? देवदेवतेची उपासना, सद्गुरूंची उपासना, ही भक्ती मार्ग. ज्ञानमार्ग म्हणजे जो अव्यक्त निराकार निर्गुण जो परमेश्वरी शक्ती जी आहे त्या शक्तीची उपासना म्हणजे ज्ञानमार्ग आहे. कळलं? दोन फरक आहेत. म्हणजे हे सगळं कळलं पाहिजे ना आपल्याला, नाही तर आपण जीवन विचारलं हेच माहित नाही, आपल्याला उपयोग नाही. दोन्ही गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे की ही सगुण उपासना म्हणजे भक्ती मार्ग आणि निर्गुण उपासना म्हणजे ज्ञानमार्ग. निर्गुण उपासना म्हणजे परमेश्वर जो मुळात जसा आहे तसा, जसा आहे तसा की परमेश्वर शक्ती जशी आहे तशी
ते समजून घेऊन ती शक्ती सर्व विश्वात कशी कार्यरत आहे हे पाहणं म्हणजे ज्ञानमार्ग. आणि सगुण उपासनेमध्ये एखादी देवदेवतेची उपासना असते, म्हणजे श्रीकृष्णाची उपासना करणं, रामाची उपासना करणं, देवीची उपासना करणं असं आहे ना. ही सगुण भक्ती आहे की त्याच्यातून साधकाने प्रगती साधायची असते. आता दोघांमध्ये एक साम्य आहे. कोणतं साम्य? सगुण उपासना आणि निर्गुण उपासनामध्ये एक साम्य आहे, म्हणजे या दोघांचा हेतू एकच आहे. हेतू कोणता? आत्मज्ञान होणं समजा एक हेतू आहे, पण खरा मुख्य हेतू कोणता? दोन्हीकडे मीपणा कमी झाला पाहिजे. कळलं? सगुण उपासनेमध्ये सुद्धा मीपणा कमी होण्यासाठी सगुण उपासना करायची असते आणि निर्गुण उपासनेमध्ये सुद्धा मीपणा कमी झाला पाहिजे. खरा परमार्थ कशात आहे? खरा परमार्थ कशात आहे? बोला ना. आज तुम्ही प्रश्नाच्या मीच विचारतो तुम्हाला प्रश्न. ओके. खरा परमार्थ कशात आहे? पाहण्यात परमार्थ. पण खरा परमार्थाचा हेतू म्हणजे नेमका काय आहे? मीपणा कमी होणं हा शुद्ध परमार्थाचा हेतू आहे. लक्षात आलं? जेव्हा मीपणा कमी होतो त्यावेळेस ते दिव्यत्व प्रगट होतं. नेहमी लक्षात येतं की एखाद्या आता मीपणा कमी होणं म्हणजे नेमकं काय? देहभाव कमी होणं. मीपणा म्हणजे नेमकं काय? मीपणा कमी होणं म्हणजे नेमकं काय? साध्या सोप्या भाषेत सांगा, नुसतं तोंडपाठ ना. स्वतःला समजतं. पण नेमकं मीपणा कमी होणं म्हणजे नेमकं काय? ते परिणाम आहेत. मीपणा कमी होणं म्हणजे नेमकं काय? तो नंतर परिणाम. मीपणा कमी होणं म्हणजे नेमकं काय? मीपणा म्हणजे नेमकं काय हे तरी कळलं पाहिजे ना. मीपणा म्हणजे नेमकं काय? मी देह आहे हा प्रत्येक माणसाकडे भाव असतो, त्याला देहभाव म्हणतात. बरोबर ना. आता मी देह आहे या भावातून जेव्हा एखादी व्यक्ती कार्यरत असते तेव्हा त्याला म्हणतात मीपणा. आहे ती शक्ती आहे म्हणा, किंवा आहे ती ईश्वरी शक्ती आहे म्हणा, किंवा आहे ती सगुण ज्याची उपासना करून तीच शक्ती आहे, ह्या भावा जेव्हा कार्य होतं तेव्हा मीपणा कमी होतो. म्हणजे मी करतो असं आपल्याला सतत वाटतं की नाही, मी करतो, मी असं करतो, मी तसं करतो, असं प्रत्येकाला वाटत असतं. सतत वाटतं. हे नॉर्मल आहे. मी असं करतो, तसं करतो, की माझं कौतुक झालं पाहिजे, मला लोकांनी मान दिला पाहिजे, हे आपल्या प्रत्येकाला वाटतं ना. हे नॉर्मल आहे. असं काय त्याचं वाईट आहे असं काही नाही. पण ते होत नाही तेव्हा राग येतो ना, ते वाईट आहे. मी करतो म्हटलं तर काय वाईट काही नाही, पण ते मी करताना माझं कौतुक होत नाही, की मला कोणी मान देत नाही, मला महत्व देत नाही, असं जेव्हा मला वाटतं आणि त्याच्यातून मला वाईट वाटतं किंवा राग येतो तेव्हा त्याला म्हणतात मीपणा. ही देहभावामुळे ही प्रेरणा निर्माण होते आणि ह्या देहभावामुळे ही प्रेरणा निर्माण होते. म्हणून दोन मार्ग संतांनी, म्हणजे अगदी सुरुवातीला वेदाचा जो अभ्यास आहे तो निर्गुण उपासनेचा होता. वेदकालीन अभ्यास जो होता तो निर्गुण उपासना आणि पुराणकालीन अभ्यासात सगुण उपासनेचा. वेदामध्ये जे ऋषीमुनींनी जे तत्वज्ञान सांगितलं ना, अहम ब्रह्मास्मी, सर्व खल्विदम ब्रह्म, किंवा तत्वमसी, अयमात्मा, असं एक आहे. वेगळ्या वेगळ्या पद्धतीने त्यांनी इथे वर्णन केलेलं आहे. म्हणजे निर्गुण जी परमेश्वरी शक्ती आहे ती शक्ती कशी आहे याचे वर्णन करत असताना त्यांनी त्या पद्धतीने केलं. पण हे जेव्हा लोकांना कळत नव्हतं त्यावेळेला काही ऋषींनी
ही सगुण उपासना सुरू केली. वेदकाळामध्ये तुम्हाला सगुण उपासना फार क्वचित असेल तर, पण तिथे निर्गुण उपासना होती जास्तीत जास्त. पण पुराण काळामध्ये, पुराण काळ म्हणजे त्याच वेळेच्या काही ऋषी मुनींनी पुराण लिहिली. पुराण कोणी लिहिली माहितीये? 18 पुराण वागतं असं ना हरिपाठामध्ये ना, 18 पुराण आहेत. कोणतीच नका विचार, पण लिहिली कोणी? जास्तीत जास्त पुराणं कोणी लिहिली आहेत? व्यासाने. व्यास महर्षी म्हणजे साधी सुधी व्यक्ती नव्हती, व्यास महर्षी होते. त्यांनी ही 18 पुराण, म्हणजे एक एक पुराण वाचताना आपल्याला अख्खं आयुष्य जायचं, एवढं मोठं असं काय ते. आता ही पुराणं का लिहिली की निर्गुण उपासना सर्वसाधारण माणसाला समजत नव्हती. सर्वसाधारण लोकांचा त्यांनी विचार केला आणि मग त्यांनी कारण त्यांचा हेतू काय होता? असं कर की तसं कर, मीपणा कमी झाला पाहिजे आणि एकमेकाबद्दल आपलेपणा निर्माण झाला पाहिजे, हे खरं त्याचा मागचा हेतू. त्यामुळे व्यासांनी ही पुराणं, गणेश पुराण किंवा आणखी अनेक पुराण आहेत, गरुड पुराण, अशी अनेक पुराण आहेत. ही जी पुराणं निर्माण झाल्यानंतर सुद्धा त्यांना समाधान वाटेना, मग त्यांनी अगदी शेवटी एक शेवटचं पुराण निर्माण केलं. ते कोणतं? कोणतं? कोण बोलला? कोणतं? भागवत. त्यांच्याकडे टाळा होता की जेव्हा व्यासांना एवढी पुराण लिहून समाधान वाटे ना, कारण त्यांनी किती जरी सांगितलं तर ते निर्गुण उपासक होते, ज्ञानोपासक होते. आणि म्हणून त्यांनी भागवतामध्ये परत तेच आध्यात्मिक ज्ञान गोष्टी रूपाने सांगितलं. म्हणजे हा जो प्रकार आहे ना, हे काय सांगितलं की सर्वसाधारण लोकांना ते कळत नव्हतं. म्हणून तिथे पुराण काळामध्ये सगुण उपासना, मध्ये देवदेवतांची उपासना आली, मग गणपती आला किंवा शंकर आला, कृष्ण आला, ही जी देवदेवतांची उपासना जी करायला शिकवली ना, ती त्याच्यातून माणसाचं सगळं लक्ष देवतेकडे राहावं, देवतेच्याकडे पाहता पाहता त्याच्या मनामध्ये देवभाव निर्माण व्हावा, सतत आपल्याला आपल्या देवतेचा आधार आहे ह्या भावाच्याने जीवन जगावं. आणि ते करत असताना सतत देवतेच्या स्मरणातून आपला नम्रतेमुळे मीपणा कमी कमी होत गेला. असं सगळं त्याच्या मागचा हेतू. म्हणजे एक एक गोष्ट आपण समजून घ्या की आपण आज सगळे मूर्तीपूजक आहोत बहुतांशी. मग कोणी गणपतीची पूजा करतं, कोण कृष्णाची पूजा करतं, प्रत्येकाला कुठे ना कुठे श्रद्धा आहे. ह्या उपासनेमध्ये श्रद्धेची नितांत गरज असते. दोन लक्षात ठेवा, श्रद्धा असेल तर ती उपासना होते, श्रद्धा नसेल ती उपासना होत नाही अनेकांना. पण ही पुराण म्हणजे सगुण उपासना ही आपला मीपणा कमी होण्यासाठी, हे लोकांच्या परत लक्षात येईना. व्यासांना का समाधान वाटे ना? कारण लोक कर्मकांडात अडकले. ह्या देवतेला अशीच पूजा केली पाहिजे, असंच बोललं पाहिजे, असाच नवस केला पाहिजे, मग ती आपल्याला प्रसन्न होणार. मग नको तिथे अडकले लोक परत. आणि म्हणून ही जी उपासना आहे, आता आपण परत आपल्या जीवनविद्येच्या ज्ञानाकडे येऊ. कारण हे सगळं मी काय सांगतोय की आपल्याला हे सगळं लक्षात आलं पाहिजे की हे आपण नेमकं करतो. आता कोणत्या देवीची पूजा करत असेल, देवांची पूजा करत असेल, त्यामागे आपला मीपणा कमी झाला पाहिजे आणि आपल्या मनामध्ये सतत मांगल्यपूर्ण विचार असले पाहिजे. त्यासाठी ही उपासना आहे. जीवनविद्येचं तत्वज्ञान खरं म्हणजे ज्ञानोपासना आहे, ज्ञान उपासना. पण भक्तीमध्ये ज्ञान आणि ज्ञानामध्ये भक्ती अशा दोन्ही गोष्टी असतात. म्हणून भक्तीतून ज्ञान प्रकट होतं आणि ज्ञानातून भक्ती प्रकट झाली तर ते तिथे जर ज्या साधक त्या दोन्ही अंगाने करायला लागला तर त्याची लवकर प्रगती होते. पण नुसता ज्ञानमार्ग धरणारी मंडळी आहेत ती जरा वृक्ष होतात, मग कडक होतात आणि त्यातून अहंकारी होतात. परत जरा त्यांच्या मनाचं काय नाही झालं की चिडतात. असं होतं ना. म्हणजे संन्यासी वगैरे जे आहेत ना, ते मग इतकं कडक सगळं काही नियम आपल्याला घालून घालतात आणि त्याच्याबरोबर असणाऱ्यांना पण ते नियम घालतात. आणि मग बरोबर जर चुकला की त्याच्या राग होतात, मग उपयोग काहीच होत नाही. पण ज्ञानातून भक्ती करता आली पाहिजे आणि भक्तीतून ज्ञान प्रगट झालं पाहिजे. हे जर झालं तर बरोबर. जीवनविद्येने खरं ज्ञानोपासना सांगितली, पण तिथे थोडीशी भक्ती पण सांगितली, नाही असं नाही. म्हणजे सद्गुरूंची भक्ती करायला जी सांगितली की मंगल कलशमध्ये जे आता परवा आपण महाराजांनी सांगितलं की जे नवविधा भक्ती सांगितली, सद्गुरूंची भक्ती सांगितली. कारण तिथे सद्गुरूंची भक्ती केली पाहिजे. म्हणून सगुण उपासनेमध्ये सद्गुरू भक्ती, पण सद्गुरूंच्या भक्तीमध्ये ज्ञान उपासना पण आहे आणि सगुण उपासना सुद्धा आहे.
आता इथे महत्वाचं लक्षात ठेवायचं की इथे आपल्याला मानसपूजा करायला सांगितलेली आहे सद्गुरूंनी. बऱ्याच वेळेला मानसपूजा करा. आता ही मानसपूजा करा म्हणजे सद्गुरूंच्या प्रती जर आपली श्रद्धा आहे, निष्ठा आहे आणि तिथे सद्गुरूंच्या ठिकाणी सतत सद्गुरूंना पाहणं, त्याच्यातून सद्गुरूंनी जे जे आपल्याला ज्ञान दिलेलं आहे ते ज्ञान आपल्या आचरणात आणण्याचा आपण प्रयत्न करणं, हे सद्गुरू उपासनेतून साध्य होऊ शकतं. पण होईल असं नाही. कारण परत तिथे जसं मूर्तीची पूजा करता करता लोक कर्मकांडात अडकले, तसं सद्गुरूंचं ज्ञान आचरणात आणण्याचा नाही प्रयत्न केला तर ते परत कर्मकांडातच अडकलं. कळलं मी काय म्हणतो? की इथे सद्गुरू म्हणजे नेमकं काय हे प्रत्येकाला कळलं पाहिजे. म्हणून भक्ती मार्ग आणि ज्ञानमार्ग असं जेव्हा आपण म्हणतो ना, तर आपल्याला दोघांचा समन्वय साधता आला पाहिजे. भक्ती जमली पाहिजे आणि ज्ञानही आपल्याला समजलं पाहिजे. म्हणून परमेश्वरी शक्ती नेमकी काय हे आपल्याला प्रत्येकाला कळलंच पाहिजे. ती कळत नाही म्हणून गोंधळ. महाराजांचा सिद्धांतच येतो की जगामध्ये गोंधळ का, तर कोणालाच परमेश्वर कळत नाही म्हणून. परमेश्वर ज्या वेळेला सर्व मानव समाजाला कळेल त्यावेळेला मानव समाजामध्ये सुख, शांती, समाधान स्थापित होईल. आज लोकांमध्ये, देशादेशांमध्ये, समाजामध्ये जे भांडण तंटे आहेत, कारण त्यांना परमेश्वर कळत नाही. आता परमेश्वर कळत नाही म्हणजे परमेश्वर जसा तुम्ही समजता तसा तो नाही, हेही ते सांगून मोकळं. म्हणजे तो ज्ञान मार्ग कसा आहे ते मी तुम्हाला सांगतो. म्हणून परमेश्वराच्या अंगाने सांगत असताना परमेश्वर म्हणजे एका बाजूने मूर्ती नाही, व्यक्ती नाही, की नुसती शक्ती नाही. म्हणजे एक एक स्टेप ते सांगत होते. जे आपण मंडळी जी मूर्ती पूजक होतो त्यांना झटका बसला. मूर्ती नाही म्हणजे परमेश्वर म्हणजे काय कळलं ना, की नुसती मूर्ती नाही की व्यक्ती पण नाही. पण एखादी व्यक्ती म्हणून जर तुम्ही एखाद्याची पूजा करत असाल तर ती नुसती एखादी व्यक्ती म्हणजे परमेश्वर नाही. आता परमेश्वर नाही म्हणजे काय ते कळलं पाहिजे. परत एक एक वाक्य आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू. कसं आहे, मूर्ती नाही, व्यक्ती नाही आणि नुसती शक्ती सुद्धा नाही. मग परमेश्वर कसा आहे, आनंद हे त्याचे स्वरूप, जाणीव हे त्याचे रूप आणि शक्ती आहे त्याचा गाभा. ह्या तीन गोष्टी झाल्या. पहिलं मूर्ती नाही म्हणजे आपण ज्या मूर्तीची पूजा करतो ती समजा धातूची असते, दगडाची असते, लाकडाची असते आणि ती मूर्ती काहीच करत नसते. पण आपल्याला ती कधी कल्पना, आपण आता लहानपणी पूजा करतो, आपल्याला कधी कल्पना ही मूर्ती काहीच करत नाही असं कधी वाटलं का आपल्याला? नाही. आपल्या वडिलांनी सांगितलं हा गणपती किंवा हा कृष्ण की देवळात गेला की नमस्कार कर, आपण नमस्कार करतो. मग कुठे देवळासारखं काय दिसलं की परत हात जोडतो. बरंच कुठे झाडाखाली कुठे शेंदूर फासला की लगेच नमस्कार करतो ना आपण. कधी असा विचार केला की हा दगड आहे ह्याला कशाला करायचा नमस्कार, असा कधी विचार आला नाही आला. कारण आपण संस्कारामुळे आपल्या ज्ञान झाकलं गेलं आणि तिथे तशी विचार करण्याची आपल्याला पद्धतच माहित नाही की मूर्ती म्हणजे मूर्ती काही करत नाही, हे व्यवस्थित लक्षात आलं पाहिजे. का एवढा मोठा जगाचा जो व्यापार आहे की हे जगाचं जे सगळं चलनवलन आहे ती एखाद्या मूर्तीकडनं कसं होईल? नाही होऊ शकत. मग एखाद्या व्यक्तीकडून कसं होईल? नाही होऊ शकत. म्हणजे नुसती शक्ती म्हणजे विजेची शक्ती, अणुशक्ती, ह्या नुसत्या शक्त्या म्हणतात. त्या शक्तीकडनं पण अख्ख्या विश्वाचा हे चलनवलन चाललंय, हे नियमाने सगळं विश्व चाललेलं आहे. हे जर बघितलं तर ह्या ज्या परमेश्वरामुळे चालतं त्या परमेश्वराच्या ठिकाणी केवढी प्रचंड शक्ती असली पाहिजे. म्हणून एक अभंग सुद्धा आहे, लाकडाचा देव त्याला अग्नीची भीती आहे ना. अभंग आहे का सगळ्या माहिती आहे ना, की बाबा आग लागली थांबा, मातीचा असेल तर त्याला पाण्याची भीती, विरघळून जाईल म्हणून त्याला पाणी नाही लावत आपण, अशी दुर्वाजनी अशी आंघोळ करतात ना, माहितीये की नाही. म्हणजे आता हे जे कळत असून सुद्धा तिथे भक्ती आपण का करतो, कशी करतो हे माहित नाही, कळत नाही, म्हणून ते अज्ञान आहे म्हणतो आपण. बरं, त्याच्यातून तेवढं करून नाही, ते नाही केलं तर तो कोप करेल. आणि तो कोप कसा करेल? तो काहीच करत नाही, तो कोप कुठून आला, की कृपा कशी आली, हाही विचार तिथे आला नाही. म्हणून आपल्याला सगळं डोळे उघडले. तर तुम्ही नुसती मूर्ती म्हणजे सगळं काही करत असेल असं समजू नका. तर मूर्तीची पूजा का करायची हेच त्यांनी सांगितली, की आपल्या ऋषीमुनी का सांगितली, की अनंत स्वरूप कळत नाही
म्हणून देवत्वाचा भाव येण्यासाठी एखादी मूर्ती तुमच्या समोर ऋषीमुनींनी ठेवली आणि त्या मूर्तीची पूजा करायची म्हणजे स्फूर्तीची पूजा करायची शिकवलं. स्फूर्तीची पूजा म्हणजे काय? जी मूर्तीची तुम्ही पूजा करता ती कशी करता? अगदी सगळं व्यवस्थित समजलं की तुम्ही स्वतः आंघोळ करता, मूर्तीला सुद्धा आंघोळ घालता, दगडाची असेल तर घालता, पाण्याची मातीची असेल तर दुर्वा किंवा अशी फुलांनी असं आंघोळ केली म्हणून तर ऋषी आपलं ब्राह्मण म्हणतात ना. बरं, वस्त्र नेसताना एक तर काय करतो आपण? कापसाची वाट तयार करायची, त्याला कापसाचं वस्त्र म्हणजे भातुकलीचा खेळ कशा करतात मुलं तसं करतो आपण, पण ते आपल्याला ते पण कळत नाही. आपण म्हणतो अरे बापरे मंत्र म्हणतोय. आपल्याला श्रद्धेला हे द्यायचं नाही, धक्का द्यायचा नाही, आपल्याला त्याच्यात ज्ञान म्हणून ज्ञानोपासना आहे ही लक्षात घ्या. मग आंघोळ आपण केली, मूर्तीला आंघोळ घातली, आपण चांगले स्वच्छ कपडे घातले, मूर्तीला कपडे घातले, मग सुगंध पाहिजे म्हणून अगरबत्ती लावली, मग ती कोणाच्या आवडीची आणता? आपल्या आवडीची आणता. त्या गणपतीला काय विचारावं लागतं की कृष्णाला विचार तुला कोणती आवडतं? नाही आवडली. बरं ती आवडली नाही तर तुम्ही ओरडता कसली आणली अगरबत्ती? होतं ना तसं कधी कधी एकदम स्ट्रॉंग असेल, डोकं दुखतं कोणाचं तेवढं कसली अगरबत्ती आणली? मग कोणासाठी? तुझ्यासाठी कोणी आणली? देवासाठी आणली असं सांगितलं तर चाललं असतं. पण म्हणजे हे सगळं आपण आपल्यासाठी करतो. म्हणजे आरती करताना सुद्धा आपण काय करतो? निरंजनाची ज्योत पाहतो की कापुराचा सुगंध असतो पाहतो आणि त्याच्यामुळे आपलं मन प्रसन्न होतं. बघा, सगळ्या प्रत्येक गोष्टीमध्ये आपलं मन प्रसन्न होण्यासाठी ती पूजा. आणि शेवटी प्रसाद चढवतो ते पण कोण खातं? आपणच खातो. म्हणजे पाहुण्याला घरी बोलवा, या या हे बघ असं झालं तर काय याला काय पूजा म्हणतात? मग इथे ऋषीमुनींना काय सांगायचं? अरे खरी पूजा कुठे? मूर्तीकडे पाहून तुझ्याच ठिकाणी असलेल्या त्या ईश्वरी शक्तीची पूजा. म्हणजे बघा, आता उपासना म्हणजे सगुण उपासनेमध्ये समोर मूर्तीला पहा, पण ती मूर्ती म्हणजे तिथलं जे दिव्यत्व ते आहे कुठे? तुझ्यामध्ये. जो पूजा करतो तिथेच दिव्यत्व आहे. आणि म्हणून जे जे सगळं आहे तुझ्यासाठी करतोयस. म्हणजे जसं आरशात पाहतोच, पण पावडर कोणाच्या तोंडाला लावतोस? स्वतःच्या. काजळ कोणाला घालतोस? तुझ्या. कुंकू कोणाला लावतोस? तुझ्या. सगळं त्या आरशात बघून 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 करतो, पण त्या आरशातल्या प्रतिबिंबाला काहीच करत नाही. का लावतो का? सगळं काहीच लावत नाही. का? पण आपण आपलंच तिथे रूप पाहतो. तसं मूर्तीच्या ठिकाणी जे दिव्यत्व आहे ते आपल्या ठिकाणी अनुभवायचं असतं. म्हणजे मूर्तीची पूजा ही स्फूर्तीची पूजा आहे. कळलं? मूर्तीकडनं स्फूर्तीकडे वळलं पाहिजे. म्हणून मूर्तीकडे गेल्यानंतर पाय पडायचं नाही असं नाही. नाही तुम्हाला आता काय पडायचं? पाय मूर्तीमध्ये देव नाही असं नाही. पाय पडा. का? तेवढं तरी स्मरणाने पडाल, नाही ते पण विसरा हे पण विसरा. कळलं? म्हणून कुठे देव देवता दिसली, कृष्ण दिसला, नमस्कार करायला पाहिजे. कुठेही करा. आपले एक बरं आहे, आपले लोक कशी आहेत माहितीये? दर्गा दिसला तरी नमस्कार करणार, तो चर्च दिसला तरी असं करणार, कारण ते करता आपण हे करायचं. माईंडला पण जाणारे लोक आहेत बुधवारी बरोबर, मंगळवारी गणपतीला जाणारे लोक आहेत, परत आणखीन चर्चमध्येही जाणार आहेत आणि दर्ग्यामध्येही जाणार आहेत. म्हणजे माझा मावस भाऊ असाच जायचा आठवड्यातला एक दिवस. आता तो नाहीये, पण एक दिवस बुधवार तो त्या माईमच्या ह्याला जायचा, मंगळवारी इथे, नंतर ते परत कुठं ते दर्गा होता आपला माईमचा दर्गा एक आहे ना, सगळीकडे जायचा. कुठे जिथे असेल तो प्रसन्न होते एवढंच. पण इथे जीवन विद्याने आपल्याला काय वळवलं कुठे? की तू जो स्वतःकडे पाहायला शिक. म्हणजे तू तुझ्या जीवनाचा शिल्पकार सांगितलं, पण ते शिल्पकार म्हणताना आपण प्रयत्न करून आपल्या जीवनामध्ये यश मिळवणं ह्या अंगाने बरेच लोक विचार करतात. आहे तोही अर्थ आहे, पण खरा अर्थ तो आहे की जो मी म्हणतो तो तू आहेस. तू आहे म्हणजे तो तू म्हणजे ती ईश्वरी शक्ती आहे, आणि ही ईश्वरी शक्तीतून तुमच्या जीवनाचं शिल्प घडत असतं. तूच आहे तुझ्या जीवनात शिल्पकार. याचा अर्थ ही ईश्वरी शक्तीच तुझ्या जीवनाचं शिल्प घडवत असते. म्हणून ह्या ईश्वरी शक्तीवर जे संस्कार होतात, ह्या ईश्वरी शक्तीला जे ज्ञान प्राप्त होतं त्याप्रमाणे ती तिचं जीवन घडवतं. म्हणून प्रत्येक व्यक्ती ही ईश्वरी शक्ती आहे. याचा अर्थ काय आहे की तिथे सर्व गुण आहेत, सर्व सामर्थ्य आहे प्रत्येकाकडे.
पण जो तो आपापल्या संस्काराप्रमाणे, त्याला जे संस्कार मिळतात त्याप्रमाणे, त्याला जे ज्ञान मिळतं त्याप्रमाणे वागत असतो, म्हणजे आपलं जीवन घडवत असतो. विचार करतो, उच्चार करतो, आचार करतो, त्याचे जीवन घडतं. म्हणून ही ईश्वरी शक्ती कथा पण होऊ शकते आणि ही ईश्वरी शक्ती स्वामी विवेकानंद पण होऊ शकते. दोन्ही गोष्टी आहेत तिथे. म्हणून मी म्हणणारी ही ईश्वरी शक्ती आहे. म्हणून परत चला आता परत कुठे, आनंद त्याचे स्वरूप, जाणीव आहे त्याचं रूप. म्हणजे जाणीव म्हणजे काय, जाणीव म्हणजे काय, जे आपण जाण घेतो आणि जाण देतो ती जाणीव म्हणजे आपणच. जाणीव याचा दुसरा अर्थ, सोपा अर्थ म्हणजे मन. मन कसं जाणतं, डोळ्यातून पाहतं जाणतं, कानातून ऐकतं जाणतं, नाकातून गंध जाणतं, जिव्हेतून चव चाकते. आता दिवसभर काय करतो आपण, पाहतो म्हणजे जाणतो, काही गाणी ऐकतो किंवा बोलतो, ऐकतो एकमेकांचं ते जाणतो. जेवण चवदार हवं, नाही चव असली तर काय बरोबर मजा वाटत नाही, म्हणजे आनंद होत नाही, होतं ना तसं. म्हणजे सतत काही ना काहीतरी आपण जाणत असतो. हे आपण जाणतो म्हणजे जाणीव आहे त्याचं रूप, म्हणजे ही जाणीवच ती ईश्वरी शक्ती आहे. साधा सरळ अर्थ आहे. म्हणजे कसं स्टेप बाय, म्हणजे परमेश्वर कुठे आहे, तो जो अनंत आहे तो मी रूपाने सर्व रूपांमध्ये प्रगट आहे. प्रत्येक रूपामध्ये, म्हणजे असं काही नाही माणसाच्याच रूपामध्ये असं नाही. पशु, पक्षी, कीटक, जीवाणू हे सर्व त्याचीच रूप आहेत, त्याच्यातूनच सर्व प्रगट आहे. म्हणून इथे परमेश्वर कळला पाहिजे असं जे महाराज म्हणतात त्याचा अर्थ हा आहे की परमेश्वर हा नुसता आकाशात एखादा कोणतरी बसला आणि तो तुमच्यावर सत्ता गाजवतोय तसं ते नाही. तर ती शक्ती आहे, ती इतकी अनंत स्वरूप शक्ती आहे की त्या अनंत स्वरूप शक्तीतून ती स्वतःतूनच सर्व प्राणी मात्र तिच्याकडनं निर्माण झाले. ग्रहतारे निर्माण झाले, ब्रह्मांड निर्माण झालं, पशुपक्षी निर्माण झाले. कुठेही पहा, जे जे निर्माण झालं सहजपणे ते ह्या परमेश्वरी शक्तीतून निर्माण झालं. आणि त्या प्रत्येक निर्मितीमध्ये ती परमेश्वरी शक्तीच असते. गंमत आहे. पाण्याचा प्रत्येक, पाऊस धोधो पडतो, तुम्ही जरासं पाण्याचा आपलं काही थेंब आपल्या हातावर घेतले, त्या प्रत्येक थेंबामध्ये जलतत्व आहे आणि तिथे पावसात एवढा मोठा पाऊस होतो तिथेही जलतत्व आहे. जसं प्रत्येक थेंबामध्ये जलतत्व आहे तसं प्रत्येक निर्मितीमध्ये ही परमेश्वरी शक्ती वास करत असते. लक्षात घ्या. म्हणजे परमेश्वर कळला पाहिजे म्हणतात ते आता इथे समजून घ्यायचं आपलं. जसं समुद्राचा एक थेंब तुम्ही वर उचलला, नुसता हाताला लावला, त्या थेंबामध्ये अख्खा समुद्र आहे. कळलं तुम्हाला कथा? समुद्राच्या पाण्यात जीभ लावा, काय असेल खारट, आणि इथे जीभ लावा खारट, आहे की नाही? म्हणजे जे समुद्राचं स्वरूप तेच ह्या थेंबाचं स्वरूप, आणि सर्वांचं स्वरूप परमेश्वर. तसं सर्व प्रत्येक निर्मितीमध्ये परमेश्वर. मग कुठेही पाहिलं तरी तो आहे. म्हणून जेथे जातो तेथे तू माझा सांगाती. सांगाती म्हणण्यापेक्षा तो तूच असतो. म्हणून आता मगाशी आता कोणतं काय म्हणाली, जेथे मस्त काय म्हणाली, ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझं, त्या त्या स्थळी हे निज रूप तुझं, म्हणजे स्वरूप तुझं. मी मस्तक ठेवतो ज्या ठिकाणी तेथे सद्गुरू तुझे पाय दोन. कोणते पाय दोन? सत्स्वरूप आणि चित स्वरूप. कळलं? सत आणि चित हे सद्गुरूंचे दोन चरण आहेत, असा सद्गुरूंचा एक अमृत तुषार आहे. आलं लक्षात? म्हणून प्रत्येक निर्मितीमध्ये ही ईश्वरी शक्ती असतेच, किंबहुना प्रत्येक निर्मिती ही ईश्वरच आहे. परमेश्वर कळला तर तुम्हाला प्रत्येकाकडे पाहताना ईश्वरच आहे हे कळलं पाहिजे, तर तुम्हाला कळलं, नाही तर काही कळलेलं नाही. आलं लक्षात? म्हणजे परमेश्वर मला कळला असं तुम्हाला कधी कळेल? तुमच्या अंतर्मनातून तुम्हाला सतत सहज वाटेल की प्रत्येक व्यक्ती ही ईश्वरी शक्ती आहे, प्रत्येक ठिकाणी ईश्वर आहे. मग कुत्रा दिसला तरी तिथे ईश्वर आहे. कोणताही प्राणी मात्र दिसला की जिथे जाणीव आहे तिथे ईश्वर आहे, कारण जाणीव रूपाने तो ईश्वर कार्यरत आहे.
मग आता ईश्वर बघायला मग तुम्ही कुठे बघायला, मग आता बाहेरच्या कीटक बिटक ह्यांच्याकडे बघू नका, मग तुम्हाला ह्याला मारायचं की ना मारायचं असा प्रश्न पडेल ना तुम्हाला. आता या निर्मितीमध्ये बघा, ह्या सगळ्या निर्मितीमध्ये पहिलं काय निर्माण झालं? अमिबा नावाचा म्हणजे एक अगदी बारीकसा काय म्हणतात त्याला, पेशी, एकपेशीय प्राणी निर्माण झाला, एकपेशीय. आणि त्याच्यात मग बहुपेशीय प्राणी निर्माण झाले. आता एकपेशीय निर्माण झाला, त्याला खाणारा बहुपेशीय झाला. म्हणजे छोटा मासा असेल त्याला खाणारा कोण असतो? मोठा मासा. आता मोठ्या माशाला खाणारा कोण असतो? परत पक्षी, बेडकं. जे निर्माण झाले ते ह्याच्यावर तो जगतो. म्हणून प्रत्येक निर्मितीची आजूबाजूला व्यवस्था जगण्याची झाल्याशिवाय ती निर्मिती होत नाही. काय सांगतो लक्षात आलं? जर माशाला मासा म्हणून जगायचं असेल तर त्याच्या बाजूला कीटक पाहिजे, खाण्यापिण्याची व्यवस्था पाहिजे, सगळं पाहिजे, तर तो जगेल. कोणताही म्हणजे ही एक निर्मिती ही दुसऱ्या निर्मितीचा खाद्य आहे. पक्ष्यांना खाणारे परत दुसरे मोठे पक्षी, या मोठ्या पक्ष्यांना मारणारे आणखीन मोठे प्राणी, या प्राण्यांना मारणारे आणखीन, आणि सगळ्यांना खाणारा कोण? परत माणूस. सर्वात मोठा ईश्वर आणि सर्वात मोठा खादाड. भोगता पण तोच आणि आलं लक्षात. म्हणजे प्रत्येक माणूस ही ईश्वरी शक्ती कशी आहे कळलं तुम्हाला? पण हा ईश्वर कंस पण होऊ शकतो आणि कृष्ण पण होऊ शकतो, दोन्ही गोष्टी. आता इथे महत्वाचं आहे, कारण ही प्रत्येक व्यक्ती ईश्वरी शक्ती आहे, पण ती कशी आहे? जीवरूपात आहे. म्हणून हेच तर परमेश्वरचं कोड आहे. सगळ्यात मोठं कोड त्याने घातलं की तोच तिथे आला, पण त्यालाच माहित नाही मी कोण आहे. आलं लक्षात? म्हणजे परमेश्वर विषय समजून जो घ्यायचा असतो, ज्ञानमार्ग किंवा भक्ती मार्गाकडे कसं वळायचं, आपण का वळायचं, याचा अर्थ आपलं लक्षात की जर मी ईश्वरी शक्ती आहे असं जर तुम्हाला लक्षात आलं तर मी देहापुरती नाही, हे दुसरा पाठ तुम्हाला कळेल. देह म्हणजे मी नव्हे, तर देह हे माझं साधन आहे. देह साधन म्हणजे इन्स्ट्रुमेंट. जसं गाडी आहे, गाडीने तुम्ही प्रवास करता, गाडीमुळे तुम्ही 80 किलोमीटरच्या वेगाने धावू शकता न दमता. ऐसा धावा लागा, 80 किलोमीटर काय तुम्हाला वेग धरता येणार नाही आणि दमून पण जा. पण गाडी हे इन्स्ट्रुमेंट तुम्ही वापरल्यामुळे तुम्ही 80 किलोमीटरच्या वेगाने जाऊ शकता. लागेलच नाही. तसं ह्या देहाच्या इन्स्ट्रुमेंटमुळे ही जी परमेश्वरी शक्ती ही जाणीवपूर्वक जाणायला लागली. या देहाचं महात्म्य काय? मुळात ही शक्ती काही निर्गुण आहे, निराकार आहे. ती शक्ती सगुण आणि साकार झाली. कोणामुळे? देहामुळे. आलं लक्षात की देहाचं महात्म्य काय? की निर्गुण. म्हणजे तुम्ही मुळात कोण आहात? निराकार आहात. म्हणजे आपलं मन आहे, मनाला आकार आहे का? मनाला आकार आहे, दाखवता येत नाही. मन दिसत नाही, अदृश्य, डोळ्याला दिसू शकत नाही. मन अव्यक्त आहे, दिसू शकत नाही. म्हणजे जी परमेश्वरी शक्ती आहे, अदृश्य, अव्यक्त, निराकार. पण मन हे सगुण झालं. मन म्हणजे मनाच्या ठिकाणी जिवंत कोणामुळे आहे या शरीराला? मनामुळे. आणि म्हणून ही जी मन ज्याला आपण म्हणतो त्याला खरं शास्त्रशुद्ध भाषेत जाणीव म्हणतात. ही जाणीव मुळात ईश्वरी शक्ती आहे, पण स्वतःच्या ईश्वरपणाचा विसर पडल्यामुळे ती स्वतःला कोण आहे कळत नाही. आणि मी देहाची आणि तिची पहिली गाठ पडते आणि त्यामुळे ती काय म्हणते? देह म्हणजे मी. म्हणून त्याला जीवरूपात आहे. ईश्वर हा जीवरूपात आहे, म्हणून त्याच्याकडे अहमभाव आहे, म्हणून त्याच्याकडे अहंकार आहे. आलं लक्षात? कुठे कुठे. मग चूक कोणाची? परमेश्वराची. आपली आहे थोडी. आपला काय चुकलं आपल्याला माहितीच नाही. म्हणजे बघा, त्याने चूक केली आणि तो आता म्हणतो सुधारा कशी? साधना करून. म्हणतो परमेश्वर सांगायला परत प्रकार झाला. कसा? सद्गुरु रूपाने. म्हणजे तोच किती बघा, आधी सगळ्यांना गोल 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 फिरवून टाकलं आणि मग त्यांना सुधारण्यासाठी परत सद्गुरु रूपाने प्रकट झाला. आलं लक्षात? म्हणून सद्गुरु हा खरा देव. लक्षात आलं की सद्गुरूंची उपासना म्हणजे देवाची उपासना असते.
मूर्तीची उपासना आणि सद्गुरूंची उपासना याच्यामध्ये मोठा फरक आहे. कोणता? मूर्ती काही बोलत नाही, हसत नाही, रडत नाही, पण तिचं मंदस्मित काही ढळत नाही. मूर्ती काय तुम्ही बघा, काही बोला, खोटं बोलला तर ती काय बोलते, काय खोटं बोलतोच नाही बोलत. काही पाप करून आला आणि परत क्षमा कर विमा कर स्वतःच म्हणा, स्वतःच समजतो क्षमा केली, बिचारी काहीच बोलत नाही. तिने जर फटके मारले असते तर आला मार काठीनं, कोणच गेला नसतं मूर्तीच्याकडे. ती काही करत नाही म्हणून लोक त्याची पूजा करतात. सद्गुरू तसं नाही. सद्गुरू ज्ञान पण देतील, फटकावर मारायला ज्या वेळेला मारते, पण ते कसा मारते कळणार नाही कोणाला, कळलं ना. म्हणून सद्गुरूंची भक्ती. म्हणून आता इथे गंमत अशी असते की सद्गुरूंकडे गुणही पाहायचे असतात, त्याचे दोषही दिसणार तुम्हाला, कारण तुमची दृष्टी दोष पाहायची आहेच. आपली दृष्टी कशी, समोरच्याचा दोष आपल्याला पहिला कळतो. म्हणून सद्गुरूंच्या जवळ इतकं जाऊ नका की त्यांचे दोष तुम्हाला दिसतील, आणि त्यांच्यापासून इतके दूर राहू नका की त्यांचे गुण तुम्हाला दिसणार नाही. म्हणजे कसं राहायचं तुम्ही समजा की माणूस म्हटला, कारण सद्गुरू म्हणजे मानवी देह. मानवी देह म्हटल्यानंतर काही इकडे प्लस मायनस असणार, पण पाहायचं काय, सद्गुरूंचं ज्ञान महत्वाचं. म्हणून गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, आत्मदर्शनी समाधान, आती. म्हणजे सद्गुरूंकडे आल्यानंतर आपल्याला समाधान प्राप्त झालं पाहिजे आत्मदर्शनातून. म्हणून सद्गुरू आपल्याला आपल्या जीवरूपातून बाहेर काढतात. म्हणून ते देव आपणासारखे करीती तात्काळ, नाही काळ वेळ त्या लागे, आपल्या स्वतःसाठी. म्हणून लोह परिसराची न सहाय उपमा. लोह परिसराची उपमा का नाही बरोबर म्हणतात ते, कारण परीस जो असतो तो लोखंडाचं सोनं करतो, पण लोखंडाला परीस करू शकत नाही, कळलं. पण सद्गुरू शिष्याला स्वतःसारखं बनवतात, घडवतात. म्हणून शिष्याला एक सद्गुरू दुसऱ्या शिष्याला परत सद्गुरू बनवतो. म्हणून लोह परिसाची नस आहे उपमा, सद्गुरू महिमा अगाध. म्हणून सद्गुरूकडे यायचं असतं, ते सद्गुरूकडनं ज्ञान ग्रहण करण्यासाठी. पहिली गोष्ट महत्वाची लक्षात, सद्गुरूंकडून ज्ञान ग्रहण करण्यासाठी तुम्हाला त्यांना शरणागत व्हावं लागतं. शरणागती झाल्याशिवाय तुम्हाला ज्ञान प्राप्त होऊ शकत नाही. सद्गुरूंच्याकडे तुम्ही जितकी जवळीक साधाल तेव्हा तितक्या जवळीक साधनेतून तुम्हाला ज्ञान प्राप्त करून घ्यायचं असतं. सद्गुरूंच्या जवळीक साधनेतून त्यांच्याकडे असलेले गुण आपल्याला आत्मसात करायचे असतात. कारण सद्गुरूंच्याकडे जे गुण आहेत, सद्गुण, ते गुण आपल्याला. म्हणून बऱ्याच वेळेला गुरु आणि शिष्यांचा आपण पाहिलं तर गुरु जर भगवे कपडे घालणार तर शिष्य पण भगवे कपडे घालतो. गुरु जर दाढी वाढवणार असेल तर शिष्य पण दाढी वाढवतो. म्हणजे बाह्य अंगाने पण तो सगळी कॉपी करतो. होतं का नाही तसं बऱ्याच वेळेला. बघा गुरु शिष्य परंपरा जर बघितलं ते तसेच दिसतात. जसं सद्गुरू त्यांचा तसंच आहे. जर एखाद्याचे सद्गुरू पांढरे कपडे घालणारे असतील तर शिष्य पण पांढरे कपडे घालणार. म्हणजे थोडं थोडं ते तो घ्यायचा प्रयत्न करत असतो. म्हणून सद्गुरूंच्या जवळ गेल्यानंतर सद्गुरूंकडनं ज्ञान प्राप्त करून घ्यायचं असतं. आणि हे ज्ञान म्हणजे परमेश्वरी शक्ती कशी आहे समजून घ्यायचं सर्वात महत्वाचं. ज्ञानमार्गातून हा परमेश्वर प्रत्येक व्यक्तीच्या ठिकाणी की चराचरामध्ये, म्हणजे तो कुठे नाही असं नाही. म्हणून मानवी समाजामध्ये जेव्हा आपण एकमेकाकडे पाहतो त्यावेळेस ती ईश्वरी शक्ती आहे हे स्मरणात ठेवून जर वागायला लागलो तर आपल्या वागण्यामध्ये बदल होईल. सोपं, जर कळलं तर बदल होईल, नाही कळलं तर बदल होणार नाही. मग गंमत आहे, एक चांगला आपला नामधारक साधनेचा अभ्यास करत होता आणि त्याच्यातून आम्ही परत दुसऱ्या चर्चेला उतरलो. त्याने मला असाच प्रश्न विचारला, असं आहे म्हणजे अरे साधनेत आत्ताच महाराजांनी असं सांगितलं, ते तिथे आता इथे वेगळं. त्याला कळलेलं नाही. कळलं असं जर कोण म्हणायचं साधनेच्या वेळेला फक्त साधना करायची आणि बाकीच्या वेळेला व्यवहार काही कसाही करा, साधनेतून व्यवहार करता आला, व्यवहारात साधना असली पाहिजे. दोन्ही गोष्टी एकत्र आल्या पाहिजे आपल्याला, तर ती खरी. नाही तर साधनेपूर्वी मी डोळे बंद करून तोपर्यंत बरोबर, डोळे उघडले की मला पाहिजे ते मी करायला मोकळा, असा शब्द चालणार नाही. इथे प्रत्येक ठिकाणी ईश्वरी शक्ती आहे हे पाहणंच ही मोठी साधना आहे. एवढं सोपं नाहीये, कारण क्षणात आपण विसरून जातो. जरासं आपल्याला काहीतरी आवडली नाही एखादी गोष्ट, एखादा माणूस आवडला तर पटकन आपण भडकतो की नाही.
किती माणूस एकमेकावर प्रेम करत असतील तरी मनासारखं वागलं नाही तरी मग त्याचे दोष दिसायला लागतात, त्याच्याबद्दल बडबडायला लागतो, वाटेल असं काही बोलायला लागतोच ना रागात. का? विसरतो. तसं प्रत्येक व्यक्ती ही ईश्वरी शक्ती आहे हे जर आपण विसरत असू तर आपल्याला परमेश्वर कळलेला, आता ते तुम्ही ठरवा तुम्हाला किती कळलंय. इथे परीक्षा निरीक्षण आपल्याला काय कळलं की आता प्रत्येक व्यक्तीकडे पाहिल्यानंतर ईश्वरी शक्ती आहे हे कळलं पाहिजे. मग त्या प्रत्येकाशी कसं वागलं पाहिजे हे कळलं पाहिजे. जेव्हा तुम्ही त्या प्रत्येक व्यक्तीकडे, जसं देवळात गेल्यानंतर अगदी मान झुकवता की नाही, पाया पडता, नमस्कार करता, जरी किती आपण सांगितलं तुम्ही आता देवळात गेला तर काय करणार, नमस्कारच करणार की नाही? नाही, ही आता मूर्ती देव नाही असं थोडं म्हणणार नाही. अंतर्मनामध्ये ती देवाची भक्ती आहेच. तशी भक्ती जर आपल्या ठिकाणी प्रत्येक व्यक्तीच्या ठिकाणी आली तर आपण कसं वागणार? प्रत्येकाचं सन्मान करणार, प्रत्येकाशी आदरपूर्वक बोलणार, प्रत्येकाचं भल्याचं चिंतन करणार. हा परमेश्वर कळण्याचं लक्षण आहे. ज्याच्याकडे प्रत्येकाबद्दल आदर आहे, प्रत्येकाबद्दल प्रेम आहे, प्रत्येकाबद्दलचं भलेपणाचा विचार आहे, त्याला परमेश्वर कळला. ज्याला हे जमत नाही त्याला परमेश्वर कळायचा आहे, म्हणून त्याने अभ्यास केला पाहिजे. प्रत्येक व्यक्ती ईश्वरी शक्ती आहे सतत लक्षात ठेवून ठेवून पाहता आलं पाहिजे. मग तो असा वागतो, हा असा वागतो, हा असा वागतो, तरी तो ईश्वरी शक्ती हे कळलं पाहिजे की कोण कसा वागतो. तुम्ही सुधारायला जाऊ नका कोणाला, ज्याचं त्याने सुधारायचंय. सद्गुरूने हे ज्ञान प्रत्येक माणसाने स्वतः सुधारण्यासाठी दिलेलं आहे. सद्गुरू नेहमी म्हणणं होतं की मला सुधारायचं जर आपण विचार केला ना की जगाला सुधारता येईल, तुमच्याकडे बघून लोक सुधारतील. तुम्ही मोठमोठ्या गोष्टी सांगत बसाल, हे असं केलं पाहिजे, सगळ्यांचे असं वागलं पाहिजे, तसं वाग, आणि तुम्ही स्वतः तशी वागत नसाल तर तो म्हणाल हाच वागत नाही, आणखी काय सांगतो. होतं की नाही? असं साधी गोष्ट आहे. तुम्हाला जर आपण काय असं सांगितलं आपण स्वतः वागत नाही, आपण कुठेतरी एखादा वेगळं वागतो, दुसरीकडे दुसरं वागतो, की त्या वागण्यातून आपल्याला कळतं का हा माणूस असा वागला, हाच सांगतो आपल्याला असं वागायचं नाही, चांगलं वागायचं, तर कसं वागायचं. म्हणून आपल्याकडनं आचरण असं झालं पाहिजे की समोरच्याला ते कळलं पाहिजे बाबा इथे काय ते वेगळं आहे, समजलं. म्हणून आपण प्रत्येक जण आपल्या सद्गुरूंना प्रेझेंट करत असतो. आता तुम्ही खूप स्वतःला सद्गुरू निष्ठ म्हणत असाल तर मी गिफ्ट देत असतो की आपलं जे वागणं आहे हे इतरांच्या समोर सादर करतो. म्हणजे स्वतःच आपण आपल्याला स्वतःला सादर करतो. आपण कसे आपल्याला सादर करतो? तुमच्याकडे घरी पाहुणे आले तर तुम्ही घर कसं करता? छान करता, व्यवस्थित करता, स्वच्छ ठेवता, की जरी कचरा बिचरा लपवून टाकता कुठे असं, आजकाल बिडगाळ कपडे एवढे गोंधळून पण आतमध्ये कोपऱ्यात टाकता, होता की नाही असं? तसं सगळ्यांना पटलं. तसं आपण आपलं आचरण, आपले विचार, आपले उच्चार हे आपल्या सद्गुरूंचं दर्शन देणार आहे. लक्षात घ्या, तुम्ही कोणत्या सद्गुरूंचे आहात हे तुमच्या दर्शनातून कळलं पाहिजे. कोणी तुम्हाला सांगायला तुम्हाला जायला नको का रे हे कोणाचे, तुम्हाला पाहून त्यांनी म्हटलं अरे ह्या सद्गुरूंचं. लक्षात आलं. आणि ही मोठी जबाबदारी आपल्यावर आहे. सद्गुरू महान आहेत. मला एक माझे मित्र म्हणाले सद्गुरू आपले खूप महान आहेत. म्हटलं हो, तू कधी महान होणार ते सांग मला. महान आहे सूर्याला तू महान आहे सांगून काय सूर्यामध्ये काय कमी होणार आहे? सूर्यामध्ये सूर्य महानच, पण आपण सूर्यासारखं कधी व्हायचं हा आपण विचार करायचा. आपल्याला जो परमेश्वर कळायला हवा असं म्हणतो ना. मी म्हटलं अभ्यास म्हणजे काय? मला हे कधी साध्य होऊ शकेल की जे सद्गुरूने जे ज्ञान दिलेलं आहे साध्या साध्या गोष्टीतून. पहिला अट्टहासाने सत्कर्म करता येतो का बघा. निग्रहाने दुष्कर्म टाळा, खर्ची गेलेली पुण्याई पुन्हा भरून काढा. साध्या साध्या गोष्टी सांगितल्या सद्गुरूंनी, पण त्याही आपल्याकडनं पटकन होत नाहीत. का नाही होत? कारण आपण त्या करत नाही म्हणून, प्रयत्न करत नाही म्हणून. महत्वाचं लक्षात, प्रयत्न केले पाहिजे.
फक्त आम्ही सद्गुरूंचे शिष्य आहोत हे तिथे पूर्ण होत नाही. सद्गुरूंचा शिष्य हा सद्गुरूंसारखाच असला पाहिजे तर तो खरा शिष्य. आणि म्हणून आपल्याला आपल्यावर एवढी मोठी जबाबदारी आहे प्रत्येकाकडे की आपलं वागणं, आपलं बोलणं, आपलं आचरण हे ज्ञानपूर्वक आपल्याकडनं होतं की नाही पहा. म्हणून ज्ञान कळलं पाहिजे. म्हणून साधी गोष्ट परमेश्वर कळला पाहिजे. तिथे मी तुम्हाला परमेश्वरी व्याख्या सांगितलेली नाही, तो अनंत एवढंच सांगितलं. पण तोच अनंत परमेश्वर तुम्ही तुमच्या प्रत्येकातून प्रगट आहे ही वस्तुस्थिती सांगितली. कळली नाही तरी मी म्हणणारी ही ईश्वरी शक्ती आहे आणि समोर दिसणारी सुद्धा ईश्वरी शक्ती आहे. जे अखंड स्मरण जर आपल्याकडे असेल त्याला म्हणतात ईश्वर स्मरण, त्यालाच म्हणतात नामस्मरण. दुसरं नामस्मरण नाही त्याच्याशिवाय. सत्य नामस्मरण हे की समोर दिसणारी व्यक्ती ईश्वरी शक्ती हे मनात आलं की तुमचं नामस्मरण झालं. मी म्हटल्यानंतर स्वतःकडे पाहिल्यानंतर ही ईश्वरी शक्तीच आहे हे कळलं तर तुमचं ईश्वर स्मरण झालं. हे दोन्ही जेव्हा आपल्याकडे व्हायला लागतं तेव्हा तुमच्या विचार उच्चार आचरणात फरक झालाच पाहिजे. म्हणून हा देहभावाचं रूपांतर देवभावात झालं पाहिजे, म्हणजे ईश्वर भावात झालं पाहिजे असं जे परमार्थात सांगितलं जातं ना त्याचा अर्थ तो. मी देहापुरती म्हटलं की मलाच हवं, माझ्या मनासारखंच हवं, मी म्हणतो तसंच व्हायला हवं, हे सगळं तिकडे येतं. हे सगळेच आपण ईश्वर शक्ती म्हटल्यानंतर सगळे समान झाले. कोण मोठा आणि कोण छोटा नाही होत ना. आपण आता सगळे आता आपल्या एवढ्या पुरती जरी पाहिलं आपण सगळे ईश्वर आहोत. चांगली गोष्ट लक्षात घ्यायला काय हरकत आहे. म्हणून समोरचा प्रत्येक व्यक्तीकडे ईश्वर म्हणून पाहायला लागा. तुमची दृष्टीच बदलली म्हणून समजा. साधी गोष्ट, ही साधी गोष्ट आपल्याला जमत नाही पण ती प्रयत्नपूर्वक केली पाहिजे. मी म्हणणारी ईश्वरी शक्ती हे नुसतं घट्ट धरून ठेवा. तुमच्या बोलण्यावरती कंट्रोल येईल पटकन. आपल्या प्रत्येक कृतीमध्ये कंट्रोल येईल, लगेच कंट्रोल आलं पाहिजे. का आहे ती ईश्वरी शक्ती आहे. समोर दिसणारी सुद्धा ईश्वरी शक्ती आहे. प्रत्येक व्यक्ती ईश्वरी शक्ती असते तर ती जीवरूपात आहे म्हणून तिथे त्या त्या संस्कारातून ती वागते. पण जेव्हा त्या शक्तीला ती ईश्वरी शक्ती कळेल त्यावेळेला हे संस्कार जर बाजूला ठेवून ती व्यक्ती वागू शकते. लक्षात, म्हणजे हे पुन्हा 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 आपल्या लक्षात आलं पाहिजे. म्हणून आपल्या घरातल्या मुलांकडे पहा, बायकोकडे पहा, ईश्वरी शक्ती आहे एवढं जरी लक्षात आलं तरी पुष्कळ. आपल्या भावाकडे पहा, बहिणीकडे पहा, आईकडे पहा, कुठे पहा, प्रत्येक ठिकाणी ईश्वरी शक्तीच आहे. आज आपल्याला जे जीवन मिळालं आहे ते काही काळासाठी आहे. पुन्हा पुन्हा मी मुद्दाम का आठवण करतो, लक्षात आलं पाहिजे ना, तर विसरून जातो आपण. घाबरून जाऊ नका पण लक्षात पण ठेवा. आता तुम्ही आहात तोपर्यंत आहात, गेल्यानंतर काय कोण कोणाला विचारत पण नाही. आता एवढी माणसं गेली कुठे कोणाच्या लक्षात आहे. आणि लक्षात ठेवून तरी काय करणार, काहीच कळत नाही. आज जे जीवन आहे त्याचा चांगला उपयोग करून घ्या आणि चांगला उपभोग करून घ्या. दोन्ही गोष्टी तुम्हाला करता आल्या पाहिजे. पण त्यासाठी ईश्वरत्वाचा भाव धरून करा. ईश्वरच आहे आणि ही ईश्वरी शक्तीच पुन्हा पुन्हा देह धारणा करते हे तितकंच सत्य आहे. म्हणून भीती आपल्याला मृत्यूची असताच कामा नये. कारण ईश्वराला भीती कसली, भीती कोणाला, जीवाला. देह गेला तरी आपल्याला परत दुसरा देह मिळणारच की म्हणून ती शक्तीच आपल्याकडे आहे तशी. आणि त्यामुळे प्रत्येक दिवस आपल्याकडनं सर्वांशी आपलेपणाने आपल्याला वागता आलं पाहिजे. आपलेपणाने वागा. म्हणून मी नेहमी म्हणतो व्यक्ती तितकी विविधता हा या परमेश्वरी शक्तीच्या निर्मितीचा गुण आहे. गुलाबाचं फुल नुसतं गुलाबी असतं का, सफेद पण असतं, छोटं पण असतं, मोठं पण असतं, बट गुलाब असतो, एकाच 10-12 गुलाब होणारी वेल असते, एकच गुलाबाचं फुल आहे. हे सगळी विविधता आहे. नुसतं गुलाबामध्ये विविधता आहे, प्रत्येक फुलांमध्ये विविधता आहे, प्रत्येक पानांमध्ये विविधता आहे, प्रत्येक माणसांमध्ये विविधता आहे. माणसं पण आपण विविधतेने आहोत ना. मग जरी विविधता आहे पण तिथे ईश्वरत्व आहे हा भाव लक्षात घ्यायला. म्हणजे प्रत्येक समुद्राच्या थेंबामध्ये समुद्र असतो तसं प्रत्येक व्यक्तीमध्ये ईश्वरी शक्ती आहेच. आणि त्या अंगाने आपल्याला सतत चिंतनात राहता आलं. म्हणजे चिंतन काय, ईश्वराचं. काय ईश्वराचं की जे जे दिसतं तिथे ईश्वरी शक्ती आहेच.
मी म्हणतो तिथेही ईश्वरी शक्ती आहे. म्हणून मी म्हणणाऱ्या ईश्वरी शक्ती आहे म्हटलं मला ईश्वरासारखं वागता आलं पाहिजे. आणि म्हणून शांतपणे पाहत पाहत बघा, एकदम भटकन बोलू नका, पण रिॲक्ट व्हायचं नाही म्हटलं मी. शांतपणे. मग शांतपणे कसं? गौतम बुद्धासारखं. गौतम बुद्ध कसे? शांत, आधी काही बोलायचे नाही, समोर ज्याला काय बोलायचं बोलू द्या, गपचूप बसायचे. ते शिकलं पाहिजे. गौतम बुद्धांना त्यासाठी गुरु करून करायला हरकत नाही, की त्यांचा आदर्श. तुम्ही जेव्हा पटकन बोलता त्यावेळा अंतर्मनात आज जो देहभाव आहे ना, त्या देहभावाच्या अधिष्ठानावर बोलता. स्थिर होऊन बोलायला लागलात की ईश्वरत्वाच्या भावातून बोलायला लागला की तुमच्या बोलण्यामध्ये फरक पडेल. म्हणून आता बोलताना सगळ्यांनी कसं बोलायचं लक्षात घ्या. आता बोलायचंच नाही कोणी पाहिजे. बोलताना पहिला ईश्वर आहे लक्षात घ्या, मग बोलाल तर बोलाल सरळ. नाही तर पटकन बोलायला लागेल मी अमुक आहे म्हणूनच बोलणार, कारण तो अंतर्मनाचा स्वभाव झालाय. तो बदलेपर्यंत तरी हळूहळू बोला. म्हणून पटकन भरभर भरभर बोलायला कुठे जाऊ नका. पटकन आलं अरे अरे कसा आहे म्हणून आधी म्हण अरे ईश्वर आहे, मग बोलता अहो कसं आहे तुम्ही. आणि म्हणून हा ईश्वर प्रत्येकाला कळला पाहिजे, म्हणजेच परमेश्वरी शक्ती. आणि ती कळली तर आपल्या आचरणात ती प्रगट झाली तर समजा तुम्हाला परमेश्वर कळला. ज्याला परमेश्वर कळला त्याला सद्गुरू कळला. आणि ज्याला चांगला सद्गुरू कळतो त्यालाच परमेश्वर कळतो, त्याला दुसऱ्याला कोणाला कळत नाही. म्हणून सगुण उपासनाही यावी, निर्गुण उपासनाही समजली पाहिजे. दोन्हीकडे तेवढंच महात्म्य आहे. फक्त आपल्याकडचा मीपणा कमी झाला पाहिजे हे पहिलं लक्षात. जेव्हा मीपणा कमी होतो तेव्हा आपोआप दिव्यत्व जे आहे ते प्रगट होतं. म्हणून देवाला मिळवण्याचा प्रयत्न करायचा नसतो, तर आपल्या ठिकाणी असलेल्या दिव्यत्वाची अनुभूती घ्यायचा प्रयत्न आपल्याला करायचा. देव देव म्हणून बाहेर धाव करायची नसते, तर आपल्या ठिकाणी जे दिव्यत्व आहे, ईश्वरत्व आहे, त्याचा अनुभव आपल्याला घेता आला पाहिजे. तो जर आपण अनुभव घ्यायला लागलो तर आपल्याला खऱ्या अर्थाने सद्गुरूंचं मार्गदर्शन प्राप्त झालंय हे लक्षात येतं. इथे ही सद्गुरूंची उपासना आहे. म्हणून सद्गुरूंचं महात्म्य आपण जे म्हणतो ना, ते इथे आपल्या सद्गुरूंचं आपल्याला खूप सोप्या 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 भाषेत सांगितलं. हे सगळं खूप काही कठीण भाषा ठेवलेली नाही. त्यामुळे सद्गुरूंचं स्मरण म्हणजेच परमेश्वराचं स्मरण, म्हणजे दिव्य शक्तीचं स्मरण. आणि त्या दिव्य शक्तीच्या स्मरणातून आपले विचार उच्चार आचार आपल्याकडनं व्हायला हवेत, तर तुम्ही खऱ्या अर्थाने सद्गुरूंचे शिष्य झालात. नाहीतर नावाचे शिष्य झाला. आपण नाव घेतो म्हणून शिष्य. आपल्या विचार उच्चार आचरणातून शिष्यत्व प्रगट झालं पाहिजे. लक्षात घ्या मी काय म्हणतो. म्हणजे तुम्हाला नेमकं काय साधायचंय हे लक्षात घ्या. आपल्याला नेमकं काय साधायचंय, जीवनविद्यात आल्यामुळे मला काय नेमकं साधायचंय, नेमकी माझी उपासना कशी असली पाहिजे हे मला समजली पाहिजे. प्रत्येकाला ती समजली पाहिजे. ती समजत नाही म्हणून सगळीकडे गोंधळ असतो. ते जेव्हा समजायला लागा तुम्ही शांत व्हाल. उगीच दुःखी बिखी होणार नाही, उगीच चिडत बसणार नाही, रागवत बसणार नाही, काही नाही. कारण आहे ती ईश्वरी शक्ती आहे. सद्गुरुनाथ महाराज की जय. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे सर्वांना.